वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता 15वा असणारा अध्याय पुरुषोत्तम योगो नाम. आणि त्या ठिकाणी आपण त्यामधला आपल्याला 6वा श्लोक काल आपण पाहत होतो. न तद्भासयते सूर्यः न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. की अशा प्रकारचं असणारं कोणतं ते परमात्म्याचं असणारं परमधाम. की काय त्या ठिकाणी हा साधक कसा निर्माण मोहा जितसंग दोषाः अध्यात्मनित्या निवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञैः गच्छन्त्य मूढा पदमं अव्ययम तत्. अशा प्रकारे या सगळ्या असणाऱ्या क्वालिटी ही ज्ञानाची असणारी साधनं ज्यावेळेस साधक आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतो. अमानित्वादी चिदप्रज्ञस्य का भाषा अभयम सत्व संशुद्धी या सर्व श्लोकांच्या द्वारे जी ज्ञान साधनं या ठिकाणी सांगितलेली आहे ती सर्वच्या सर्व ज्ञान साधनं ज्यावेळेस काय करतो साधक आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो. आणि अशा प्रकारे ही संपूर्ण साधना प्राप्त केल्यानंतर ही साधनं प्राप्त केल्यानंतर तो काय झालेला अधिकारी. आता तो अधिकारी झाला कशा विवेक त्याला निर्माण झाला. विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व हे काय सांगितलं. ज्ञानमार्गामध्ये जो अधिकारी पुरुष आहे त्या अधिकारी पुरुषामध्ये हे 4 लक्षणं पाहिजे. एक तर विवेक पाहिजे, त्यानंतर वैराग्य पाहिजे, त्यानंतर समाधी षटक संपत्ती, नंतर मुमुक्षुत्व. मग हे विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कधी प्राप्त होतील तर ही जी ज्ञान साधनं सांगितलेली आहेत 2ऱ्या अध्यायाच्या माध्यमातून असेल, त्यानंतर असणारा 6वा आहे, त्यानंतर पुढे असणारा 13वा आहे, 14वा आहे, आता हा 15वा आहे. भक्ताची असणारी 12व्या ह्याच्यामधील लक्षणं आहेत. हे सगळी भक्तांची जी लक्षणं आहेत ती सुद्धा ज्ञानच आहे. सर्वभूतानां वगैरे हे सगळे ज्ञान साधन आहेत. अशा प्रकारे सर्व ज्ञान साधनांनी परिपक्व झालेला मग काय होईल. मग त्याची जी बुद्धी आहे मग त्याची बुद्धी काय होईल ती विवेकी होईल. आता काय करायचं काय करायचं नाही नित्य वस्तू विवेक हा सांगतो. विवेक म्हणजे नुसता विवेक नाही तर विवेक शब्दाची व्याख्या आचार्य त्या ठिकाणी करतात. विवेक म्हणजे काय तर विवेक म्हणजे अनित्य वस्तू विवेक हा. या संपूर्ण जगतामध्ये नित्य वस्तू कोणती आहे अनित्य स्वरूपाची वस्तू कोणती आहे हे जो जाणतो जीवनामध्ये. कारण इथं द्वंद्व आहे. अरे का ब्रह्म सत्यम जगन मिथ्या सांगितलं. मिथ्या म्हणजे 2 वस्तू आहेत. मग याच्यामध्ये या ज्या 2 वस्तू आहे म्हणून त्या ठिकाणी अध्यास म्हणतो आपण. आणि मग आचार्यांनी त्या ठिकाणी कुठे ब्रह्मसूत्र जे आहे ब्रह्मसूत्राचा आरंभ करण्याच्या अगोदर त्या ठिकाणी महत् असं लिहिलं. कोणतं अध्यास वाष्य. जोपर्यंत अध्यास करणार नाही तोपर्यंत काही अर्थ नाही. म्हणून अध्यास म्हणजे नक्की काय हे कळण्याकरता त्या ठिकाणी अध्यास आहे. म्हणून अशा प्रकारे ह्या असणाऱ्या 2 वस्तू संसार पण आहे आणि परमेश्वर पण आहे. मग याच्यामधलं नक्की राहणारं काय. संसार शेवटपर्यंत राहणार आहे का परमेश्वर शेवटपर्यंत राहणार आहे. नक्की काय राहणार आहे या दोन्ही मधलं. म्हणजे राहणार आहे परमेश्वर नित्य राहणार आहे. आणि संसार कितीही केला तरी आपल्याबरोबर राहत नाही. हा आपला सर्वांचा अनुभव आहे. संसाराची पूर्तता जी आहे संसाराची पूर्तता कधीच होऊ शकत नाही. कितीही करा तुम्ही शेवटी कमीच आहे त्याच्यामध्ये. परंतु परमेश्वर प्राप्तीसाठी काही करायचं नाही. ठाईचं बसूनी करा एकचित्त. ठाईचं बसूनी करा एकचित्त सांगितलं. एका ठिकाणी बसून बस त्या परमेश्वराचं नित्य नेमना मी तो प्राणी दुर्लभ. फक्त त्याचं अनुसंधान करायचं अनन्य भावाने. म्हणून सांगितलं अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां सांगितलं. असं नित्य भावनेने तेच सांगितलं. अध्यात्म नित्या निवृत्त कामाः. काय केलं पाहिजे अध्यात्मवृत्त्या म्हणजे अध्यात्म जो आहे शास्त्र जे आहे तर काय तो जे आहे कायम स्वरूपी एक तैलधारावत. रमण महर्षी त्या ठिकाणी कसं पाहिजे चिंतन एकसारखं सतत त्या परमेश्वराचं चिंतन पाहिजे. दुसरं काही करायचं नाही. बाकी इकडे जायचं तिकडे जायचं कुठेही जायचं नाही.
ठाईचं बसूनही सांगतात महाराज, करा एकचित्त, जिथे असेल तिथेच त्याचा आरंभ करा. बस. म्हणजेच परमेश्वर प्राप्तीसाठी काही करायचं नाही, पण संसार प्राप्तीसाठी सगळं करायचं आहे. मग सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत, झोपल्यानंतर पण, झोपताना सुद्धा मग उद्या काय करायचं याची लिस्ट असते. सकाळी उठल्यानंतर याला फोन करायचा, उद्या तिकडे जायचं, तिकडे जायचं, हे करायचं, ते झालं. सगळी झोपताना सुद्धा लिस्ट घेऊनच झोपतो तो. म्हणजेच काय, संसाराची पूर्तता कधीच होऊ शकत नाही. परमेश्वर नित्य पूर्णच आहे. त्याच्या प्राप्तीसाठी जे बाकी काही पकडून ठेवलेलं आहे, हे करायचे, ते करायचे, एक 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 सोडून जायचं. म्हणून त्या ठिकाणी नवविधा भक्ती सांगितली. त्या नवविधा भक्तीच्या द्वारे जे आहे हेच करायचं. आत्मनिवेदनम शेवटी सांगितलं. पूर्ण शरणांगती, फुल्ली सरेंडर ज्याला म्हणतात, पूर्ण शरणांगती. मग अशा प्रकारे हे सगळ्या साधनांच्या द्वारे ज्यावेळेस काय होईल, तो अधिकारी होईल. मग अधिकारी असणारा जो काय होईल, मग त्याच्यासाठी सांगितलं, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम. तो परमेश्वराचं जे परमधाम आहे, त्या परमधामाला तो पोहोचेल की तिथे गेल्यानंतर तो काय पुन्हा या संसार रूपी चक्रामध्ये, आता बाकीचे जेवढे लोक आहेत त्याच्यामधनं येणंच आहे. पुच्छिने पुण्ये मर्त्यलोकम विषद, स्वर्गलोकादी इतर लोकापर्यंत जरी जो गेला तरी सुद्धा जोपर्यंत पुण्याचा साठा आहे तोपर्यंत तिथले असणारे भोग, ऐश्वर जे काय आहे ते सगळं त्याला मिळणार आहे. अकाउंटमध्ये जेवढा पैसे आहे तोपर्यंत ATM चालणार आहे, तोपर्यंत खूप मजा आयुष मैश सगळं करून घेईल तो. परंतु ज्या क्षणी ATM मधले पैसे संपणार आहेत, मग काय त्याला घरीच येऊन बसायचं आहे पुन्हा. अरे काय करू, एवढे 4-5 लाख 10 लाख 15 लाख ATM मध्ये होते, एवढे सगळे वर्षभरात मी खर्च करून टाकले, आता माझ्या ATM मध्ये रुपये नाही, मग बस आता घरी. तसंच आहे, जोपर्यंत पुण्याचा साठा आहे तोपर्यंत त्या लोकांची प्राप्ती. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. एकदा पुण्य क्षीण झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणीच यायचं आहे. म्हणजे सगळे असणारे असे सगळे लोक, परंतु या व्यतिरिक्त असणारं भगवंताचं जे परमधाम आहे, त्या परमधामाला जाणारा जो साधक आहे तो यद्गत्वान निवर्तन्ते सांगितलं. तो जो असा साधक की कोण, की ज्याने हे चारही गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. कोणत्या? विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मोक्षत्व. या 4 ज्या गोष्टी आहेत, या 4 गोष्टी ज्याने आपल्या जीवनामध्ये पूर्ण केलेला आहे तो साधक सांगितला. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. त्याचं काय होतं, तो ब्रह्मच होतो. जसा यथा नद्यस्यन्दमानाः समुद्रमस्तं विहन्ति नामरूपे विहाय सांगितलं. ज्याप्रमाणे नदी समुद्रामध्ये गेल्यानंतर काय होतं, समुद्रच होते, तिथं आणखी काय होतं का, मग तिच्यावरनं बाजूला काढायची का तिला. ज्या क्षणी पाहिले त्या क्षणीच, अजून समुद्र फार दूर आहे, पण जिथनं दिसते तिथनं तिथं पाणी खारट व्हायला सुरुवात होते. म्हणजे अशा प्रकारे काय होता, म्हणजे हा सुद्धा जीव जो आहे, हा ज्या क्षणी त्या सगळ्या विवेक वैराग्य साधनांनी त्या साधनयुक्त बनतो, अधिकारी बनतो, तो काय होतो, मग ब्रह्मविद ब्रह्मैव होती. तो ब्रह्मच होतो, दुसरं काही होत नाही. म्हणजे एकदा ब्रह्मभावाला तो प्राप्त झाला की मग जन्म आणि मरणरूपी जो संसार आहे, जाणं येणं 84 लक्ष योनीचा असणारा हा संपूर्ण जो फेरा आहे, या फेऱ्यामध्ये आता तो जातो. मग काय होतो, तो त्या नारायणाचं असणारं स्वरूप, न आरायण इति नारायण, हा जो पुन्हा येत नाही तो नारायण. आपण सगळे आरायण, येणारे आणि जाणारे आहोत, परंतु तो पुन्हा येत नाही. म्हणून नारायण परव्यक्ताच सांगितले भाष्याच्या आरंभीच. त्याची का स्तुती केली, त्या ठिकाणी मंगलाचरण तेच केलं, नारायण परव्यक्ता. तो जे नारायण आहे, ते नारायण असणारं पद आम्हाला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि ते करण्यासाठी म्हणून ही सगळी साधना. आता गीता का शिकायची, आता लक्षात आलं पाहिजे. हे सगळं गीता शिकण्यामागचा उद्देश काय, की ही जी असणारी सात्विक दैवी गुणसंपत्ती आहे, हे दैवी गुणसंपत्ती प्राप्त आपल्याला करायची. मग ती दैवी गुणसंपत्ती प्राप्त करण्यासाठी काय सांगितलं, ते जे काही आहे भगवंताचं श्रवण मनन निदिध्यासन पूजन अर्चन भजन कीर्तन सत्संग
या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काय करणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या मनामध्ये सजातीय वृत्तीचा प्रवाह, चांगल्या वृत्तींचा प्रवाह निर्माण करणारे आहेत. आणि म्हणून त्या अनुषंगाने त्या चांगल्या वृत्तींचा प्रवाह, तो सजातीय वृत्तीचा प्रवाह वर्धन करायचा अंतःकरणामध्ये वाढल्यानंतर मग आपल्याप त्याला ते विवेक वैराग्य आपल्याप निर्माण म्हणतो की मला कुठे जाऊशी वाटत नाही, आपलं इथंच बरं आहे. अनेक साधक जे आहे त्या साधकांना तुम्ही विचारलं चला आपण इकडे जाऊ नको म्हणतात, आपलं आहे हे बरं आहे या परिस्थितीमध्ये बरं आहे. म्हणजेच काय, त्यांच्या मनामध्ये आता विश्वाबद्दल, या जगताबद्दल, लोकसंग्रहाबद्दल आता नको वाटायला लागलं. आता एका ठिकाणी बसून आपलं छान चाललेलं आहे, भजन कीर्तन चिंतन जे काय पूजन जप जाप सगळं व्यवस्थित चालेल, कुठे जायला नको, शांतपणे. ही असणारी ही काय, ही अंतःकरणाची धारणा जी आहे, ही अंतःकरणाची धारणा होत असेल तर मग आपण समजावं आमची जी साधना आहे ही आमची साधना योग्य दिशेने चाललेली आहे. एकांते सुखमाप्स्यतां परतरच्चेतः समाधीयतां. सांगितलं एकांतवास, तुका म्हणणे आम्हा एकांताचा वास. महाराज सुद्धा म्हणतात काय, एकांतमध्ये शांतपणे त्या परमेश्वराचं चिंतन भजन करण्यामध्ये जी गोडी आहे, जी मजा आहे ती बाकी कशाही मध्ये नाही, हे त्याला लक्षात येतं. आणि म्हणून हे सगळं करण्यासाठी म्हणून हे सगळं पाहिजे. निर्माण मोहाज संगदोष अध्यात्म नित्यावृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञ गच्छन्त्य मूढा पदम व्यम. अशा प्रकारे या चांगल्या क्वालिटीज आपल्या जीवनामध्ये कोण साधक ज्यावेळेस प्राप्त करून घेतो त्यावेळेस त्याचे असणारे अंतःकरणाची अवस्था ही होते. आणि मग अशा प्रकारे मग त्या सगळ्यांनी युक्त असणारा अधिकारी पुरुष, त्या परमेश्वराचं असणारं ते परमधाम, त्या परमधामाला गेल्यानंतर यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम. त्या धामाला गेल्यानंतर तो पुन्हा या जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे ना, या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये तो परत येत नाही. मग काय होतं ते पुन्हा पुढच्या श्लोकाच्या द्वारे सांगितलं. का बरं येत नाही त्याचं पुन्हा उत्तर 7व्या श्लोकाच्या माध्यमातून. येत नाही ठीक आहे, पण का येत नाही हे पण कळलं पाहिजे आम्हाला. मग ते उत्तर येतं दिलं. त्याचा असणारा ममैवांशो जीवलोके या श्लोकाच्या माध्यमातून त्याचा असणारा उपोद्घात प्रपीठिका. आचार्य काय म्हणतात ते बघू. आचार्य 7व्या श्लोकाच्या असणारे प्रपीठिकेमध्ये म्हणतात यद्गत्वा न निवर्तन्ते इति उक्तम ननु सर्वाहि गतिः अगत्यांता संयोगाः विप्रयोगान्ताः इति हि प्रसिद्धं कथमुच्यते तद्धामगतानां नास्ति निवृत्ति इति कारणं तत्र शृणु इति कारणं. अशा प्रकारे जेथे गेल्यानंतर काय म्हणताय तुम्ही परत येत नाही ही गोष्ट सांगितली, परंतु सर्व गती शेवटी परत येणारीच आहे. पण यद्यपि तुम्ही असं म्हणताय तिथे गेल्यानंतर तो परत येत नाही, पण नियम काय आहे या ठिकाणी असणारा निसर्गाचा जो नियम आहे तो काय गेल्यानंतर येणारच आहे. कुठेही गेला तरी त्याला परत इथेच यायचं आहे, हा नियम आहे. आणि म्हणून सर्व गती शेवटी परत येणारीच आहे. त्यानंतर सर्व संयोग शेवटी वियोगवालेच असतात. सर्व कितीही आपण जोडायचा प्रयत्न केला तरी शेवटी काय, शेवटी एक 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 सुटत जातं. आपल्याला वाटतं हा माझा तो माझा, त्याच्याशी संबंध त्याच्याशी संबंध त्याच्याशी, पण तू हे कितीही कुणाशी संबंध जरी आपण जोडत राहिलो तर एकदा आपण 60-65 कडे निघालो की काय होतं, हळूहळू हळूहळू हळू आपला एक एक संबंध जो असतो हा वियोगाकडेच जातो. एक 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 जण काय होतं आपल्याला सोडून जात राहतो. म्हणजेच सर्व संयोग शेवटी वियोगवालेच असतात. कितीही आपण त्यांना धरायचा प्रयत्न केला तरी कालाच्या चक्रामध्ये कालोस्मी लोक भगवंत म्हणतात, क्षयकृत प्रवृत्ता, माझं जे चक्र आहे असंच चालत राहणार. म्हणजे अशा प्रकारे सर्व संयोग शेवटी वियोगवालेच असतात. ही गोष्ट प्रसिद्ध आहे. जो जाणार आहे तो येणार आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च सांगितलं. जो जाणारा आहे तो निश्चित येणाराच आहे. अथवा जिथे संयोग आहे तिथे वियोग सुद्धा आहे. कितीही एखादी वस्तू आपण धरून ठेवायची ठरवलं ते शेवटी का वियोग हा होणाराच आहे. आणि म्हणून जर असं असेल तर मग तुम्ही कसं म्हणता
तद्धानं त्या ठिकाणी गेल्यानंतर यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, हे तुम्ही म्हणताय कसं काय? आणि म्हणून हे प्रसिद्ध आहे. तरी ही गोष्ट कुणी कशी सांगितली जाते? त्या पदाला प्राप्त झालेला साधक पुनरागम होत नाही. याचं कारण काय? तर याचं कारण सांगतो. काय सांगतायत त्याचं कारण? अत्यंत महत्त्वाचे दोन्ही श्लोक, 6वा आणि 7वा श्लोक 15व्या अध्यायामधला अत्यंत महत्त्वाचा. का बरं? तर ते सांगितलं अत्यंत महत्त्वाचं 7व्या श्लोकाच्या माध्यमातून. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. कोण आहे? तर हा जो आहे या संसारात, त्याला आपण जीवात्मा देही या ठिकाणी असणारा जीवात्मा जो आहे तो कोण आहे? तो वास्तविक पाहतो माझाच अंश, दुसरा कोणी नाही. म्हणजे अंशांशी भावाने तो कोण आहे? तो माझाच आहे, परमेश्वराचाच अंशाला असणारा अंश या ठिकाणी. म्हणजेच काय? मम एवांशो जीव, या जीवलोकामध्ये जो आत्मा जो आहे जीवभूत, म्हणजे जीवात्म भावाला देहात्मभावाला प्राप्त झालेला तो दुसरा कोणीही नाही. सर्व सुख दुःख भोगणारा, त्याने व्यतीत होणारा हा जो आहे तो कोण आहे? तो माझाच अंश आहे. परंतु तो काय झालं? तो त्या ठिकाणी काय? मनःषष्ठानी इंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षति. मनासकट ही जी 6 इंद्रिय आहेत, मनासकट असणारी पंच इंद्रिय, कोणती? पंच ज्ञानेंद्रिय, श्रोत्रम, त्वक, चक्षुर, रत्ना, घ्राण आणि मन. काय करतोय मग? या सर्वांना तो प्रकृती स्थित असलेला मनासकट या पंच इंद्रियांना मग याने काय केलं? याने आपलंच मानायला सुरुवात केली. आणि ज्या क्षणी त्यांनी त्याला आपलं मानायला सुरुवात केली, मन आणि पंच इंद्रियांना, त्या क्षणापासून तो काय झाला? तो माझ्यापासून परावृत्त झाला, दूर गेला माझ्यापासून. मात्र माझा या अंश असताना सुद्धा ज्या क्षणी त्यांनी त्यांना मानलं, माझं जे वास्तविक नाही त्यांना ज्यावेळेस मानायला सुरुवात केली, त्यावेळेस तो काय झाला? तो वास्तविक माझ्यापासून दूर झाला. परंतु जरी दूर झाला तरी तो कोण आहे? आत्ता जरी स्वतःला तो त्या ठिकाणी देही काय जीवात्मा जरी समजत असला, ही सर्व सुखदुःख जरी तो त्या ठिकाणी मानत असला, तरी तो वास्तविक पाहता तो माझाच असणारा अंश आहे. मम एव परमात्मनः अंशो भागः अवयवः एकादेश इति अर्थांतर. जीवलोके जीवानां लोके संसारे जीवभूतो भोक्ता कर्ता इति प्रसिद्ध सनातनः. यदा जलसूर्यकः सूर्यांशो जलनिमित्तापाये सूर्य एव गत्वा न निवर्तते, तथा अयमपि अंशः तेन एव आत्मना संगच्छन्ति एव इति. एवं एव अशा प्रकारे काय म्हणतात? जीवलोकामध्ये अर्थात संसारात जी जीवरूप शक्ती, कर्ता, भोक्ता इत्यादी नावाने प्रसिद्ध आहे या संसारामध्ये, काय? जीवस्वरूप शक्ती, की आपण म्हणतो त्याचा जीवात्मा, त्याच्या जीवाला पार लागलं. आपण काय म्हणतो? सर्वसाधारण व्यवहारामध्ये हा शब्द आपला प्रसिद्ध आहे. त्याच्या जीवाला पार लागलं म्हणजे अशा प्रकारे हा जीवरूपी शक्ती काय हवे? कर्ता, भोगता आहे. मग ती काय? ती जीवरूपी ज्यावेळेस तो स्वतःला जीवात्मा मानायला लागला, त्यावेळेस कधी मानायला लागला? नामरूपाची असणारी आसक्ती, आणि नामरूपाच्या आसक्तीने मी करता, मी भोगता, आणि करता भोगता झाल्यानंतर ह्या कर्माचं हे सुख, ह्या कर्माचं ते दुःख, त्या करता भोगत्याची असणारी फळं कोण मग भोगणार? जो झालाय जीवात्मा, जो करता भोगता स्वतःला मानायला लागला, त्यानेच भोगायचे. आणि म्हणून त्या असणार करता भोगता इत्यादी नावाने मग काय झालं? मी करता, अहम करोति वृथाभिमानिनः, मी करतो हे सगळं हा वास्तविक नाहीये, परंतु मानायला लागला तो स्वतःला. त्याचं मूल कारण आता सगळ्यांना माहिती आहे का? अनादि, अनिर्वाच्य, अविद्या, हे 3 शब्द अगदी डोक्यात ठेवायचे. हे सगळ्याचं मूल कारण तिथे कधीपासून माहिती नाही. अनिर्वाच्य कसं झालं हे माहिती नाही. म्हणजे तो असणारा वास्तविक परमेश्वराचा अंश असताना सुद्धा स्वतःला मर्त्य, सुखी, दुःखी जीवात्मा मानायला लागला. कसा? अनिर्वाच्य, माहिती नाही. का? अविद्येमुळे, मायेमुळे. अलग लक्ष, ही माया त्रिगुणात्मिका जी माया आहे त्या मायेच्या अधीन झाला आणि मग सर्व सुख दुःख अनुभवायला लागला. ते ज्या ठिकाणी करता, भोगता इत्यादी नामाने प्रसिद्ध आहे, ती माझी परमात्म्याची सनातन ती माझी परमात्म्याची सनातन अंश आहे. अर्थात अंग, भाग, एकादशीचे काही म्हणा, तो जो आहे तो काय? हा माझा परमात्म्याचाच
तो दुसरा कोणी नाही, तो माझा परमात्म्याचा कसा आहे, सनातन अंश आहे, माझा वास्तविक अंशच आहे, दुसरा कोणी नाही. आणि म्हणून सनातन अंश आहे अर्थात अंग भाग एकादेश जे काय तुम्हाला म्हणायचं, तो माझा एक अंगाने म्हणा, देशाने म्हणा, माझा तो भाग आहे, माझा तो अंश आहे, काही पण तो माझाच आहे. लक्षात. अशा प्रकारे या ठिकाणी त्याप्रमाणे तो माझाच आहे असे काही म्हणा अभिप्राय. ज्याप्रमाणे पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब, जसं ज्याप्रमाणे कसं काय बरं, तर ज्याप्रमाणे पाण्यामध्ये सूर्याचं असणारं जे प्रतिबिंब ज्यावेळेस पडतं त्यावेळेस ते प्रतिबिंब जलरूप उपाधी नष्ट झाल्यानंतर सूर्यातच मिसळते. ज्यावेळेस त्या ठिकाणी पडणारी जलरूप उपाधी जी आहे ती उपाधी नष्ट झाल्यानंतर ते असणारं प्रतिबिंब जोपर्यंत जलरूप उपाधी आहे तोपर्यंत त्या ठिकाणी दिसत राहतं. परंतु ते संपूर्ण जलाचा नाश झाल्यानंतर काय, ते पुन्हा कुठे जातं, ते इकडे तिकडे जाते, पुन्हा सूर्यामध्येच, पुन्हा उपाधी नष्ट झाल्यानंतर सूर्यातच मिसळते, ते परत येत, ते पुन्हा स्वस्थानीच जातं, त्याच्या पुन्हा येत नाही. त्याप्रमाणे त्या परमात्म्याचा हा अंश त्या परमात्म्याशी संयुक्त होतो, परत येत. त्याचप्रमाणे इथं काय, तिथं जलरूप उपाधीमध्ये सूर्याचा असणारा प्रतिबिंब, इथं अंतःकरण उपाधीमध्ये मन बुद्धी चित्तादी अहंकार चित्त असणारं प्रतिबिंब, ते चित्तचं प्रतिबिंब कुठं पडलं, त्या ठिकाणी सूर्याचं प्रतिबिंब ज्याप्रमाणे त्या जलामध्ये पडलं त्याचप्रमाणे या ठिकाणी त्या परमेश्वराचं असणारं प्रतिबिंब चित्त प्रतिबिंब सांगितलं. तत्वबोधामध्ये हा सगळा विषय व्यवस्थित झालेला आहे. पुढे या ठिकाणी अंतःकरण पटलावरती त्या ठिकाणी पडल्याबरोबर तिथं काय केलं, मनबुद्धी चित्त अहमवृत्तीने त्याला त्या क्षणी ग्रहण केलं. आणि तिथनं हा सगळा जो असणारा ज्या क्षणी त्या अहमवृत्तीने त्या असणाऱ्या चित्तच्या प्रतिबिंबाला त्या ठिकाणी ग्रहण केलं त्या क्षणापासून हा संसार आरंभ झाला. आलं लक्षात. परंतु हे सगळं असताना काय, त्याच त्या परमात्म्याचा हा अंश त्या परमात्म्याशी हे सगळं असताना यद्यपि त्या परमात्म्याचा हा जो अंश आहे हा शेवटी कुठे जाणार आहे, अंशी भावाने तिथेच शेवटी जाणार आहे. आज नाही तर उद्या जे आहे चक्कर खाऊन 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 जेव्हा त्याला कळेल त्यावेळेस तो काय जाणार आहे, तो त्या ठिकाणी आपल्या स्वस्वरूपाला. म्हणून या सगळ्यातून जर सुटका करून घ्यायची असेल तर का जोपर्यंत स्वस्वरूपाची प्राप्ती होत नाही, मी कोण हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत स्वस्वरूपाची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही. यथा वा घटाद्युपादि परिच्छिन्नो घटाद्याकाश आकाशांशः सन घटादि निमित्तापाये आकाशं प्राप्य निवर्तयति एवं अतः ओपन्नमुक्तं यद्गत्वा निवर्तते इति. अथवा काय, घटादि उपाधि द्वारा परिच्छिन्न, घटादि उपाधि द्वारा परिच्छिन्न आकाश सर्वत्र आहे, परंतु सर्वत्र व्याप्त आकाश ज्यावेळेस आपण घटापटाआधी ठेवतो त्या घटामध्ये असणाऱ्या आकाशाला आपण काय म्हणतो, घटाकाश म्हणतो. वास्तविक बाहेरचा आकाश आणि आतल्या आकाशामध्ये काय फरक आहे का, काही नाही. परंतु घटाच्या उपाधीने ते परिच्छिन्न झालं, त्याला बाजूला केलं त्या आकाशापासून, म्हणून ते काय झालं, घटापरिच्छिन्न झालं. पण ते काय, त्याच्यामधलं असणारा आकाश बाहेर असणारा आकाश दोन्ही एक आहे, परंतु उपाधीमुळे परिच्छिन्न झालं. जसं असणारं ते ब्रह्मचैतन्य सर्वत्र एक असलं तरी अंतःकरण उपाधीमुळे परिच्छिन्न झाल्यामुळे तोच आत्मा स्वतःला आता काय करायला लागला, जीवात्मा म्हणायला लागला. वास्तविक आत्माच आहे, परंतु काय झालं, अंतःकरण उपाधीने परिच्छिन्न झालं, मी माझं म्हणायला लागलं. मग काय झालं, ज्या क्षणी मी माझं म्हणायला लागलं त्या क्षणी तोच आत्मा आता स्वतःला जीवात्मा म्हणायला लागला. ज्या क्षणी स्वतःला जीवात्मा म्हणायला लागला त्या क्षणापासून सुख आणि दुःख हे दोन्ही अनुभवायला सुद्धा तो लागला. कर्मफल या सगळ्या चक्रामध्ये तो सापडला गेला. तेच सांगितलं, घट अथवा घटादि उपाधीद्वारा परिच्छिन्न घटादि आकाश आकाशाचाच अंश आहे. जसा त्या ठिकाणी असणारा घटामध्ये असणारं जे आकाश ते काय वेगळं नाहीये, ते त्या आकाशाचाच अंश आहे. तो घटाधीनाश झाल्यावर आकाशालाच पुन्हा प्राप्त होतो. आणि तो जसा घटनाश झाल्यानंतर कोणीतरी येऊन त्या घटामध्ये आकाश आहे, बाहेर आकाश आहे, पण कोणी झाला रागाने आला, एक दांड हातामध्ये काठी घेऊन आला
आणि काय केलं, त्या घटाचा नाश केला. मग घटाचा नाश झाल्यानंतर घटामधलं आकाश कुठं गेलं, ते घटामधलं आकाश कुठेही गेलं नाही, ते असणाऱ्या आकाशामध्ये तिथेच विलीन होऊन गेलं, दुसरी कुठे गेलं नाही. त्याचप्रमाणे काय झाल्यावर आकाशालाच पुन्हा, म्हणजेच त्या घटाचा नाश झाल्यावर आकाशालाच पुन्हा प्राप्त होते, परत येत नाही, तसेच येथे समजायला पाहिजे. म्हणून येथे गेल्यावर येत नाही हे म्हणणे. त्याचप्रमाणे जसा घटाचा नाश झाल्यानंतर ते आकाश आपल्या मूळ स्वरूप आकाशामध्ये पुन्हा विलीन होऊन जातं, एकत्र होऊन जातात. त्याचप्रमाणे येथे आपण समजावं. ननु निरवयस्य परमात्मना कुता अवयव एकादेशांशा इति सावयत्वेच विनाशप्रसंगा अवयव विभागात. पुन्हा थोडीशी शंका घेता शिव काय म्हणतात की अवयवरहित परमात्मा कसा निरवय, त्याला कुठलाही अवयव नाही, निस्संग, कुठेही त्याचा संग नाही, निर्वय. अहम निर्विकल्पो निराकार, आकार नाही, अहम निर्विकल्पो निराकार रूप विभुर व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां न च संगतम नैव मुक्तिर्न नय्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अशा प्रकारे असणारा निरवय, कुठल्याही प्रकारचा अवयव नाही. मग इथं म्हणतात तो माझा अवयव आहे अंशांशी भावाने. मग हे कसं काय, अवयवरहित परमात्म्याचे काय अवयव एकादेशात तो अंश कसे होतील, तो सर्वत्र तोच व्याप्त आहे. तद व्यतिरिक्त काय अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थितः सांगितलं, तोच सर्वत्र व्याप्त आहे. अशा प्रकारे तोच परमात्मा जर सर्वत्र व्याप्त झालेला आहे, तर मग त्याच्या अंश भावाने, एकादेश भावाने अथवा अवयव भावाने कसा काय त्याच्यामध्ये भेद होऊ शकतो, कसे होतील, अथवा त्यास अवयुक्त मानू तर त्या परमात्म्याचे अवयव विभाग झाल्यामुळे नाशामुक्तांना तो समजा त्याचा हा अवयव मानू. तर अवयव एकदा निर्माण झाले की काय झालं, मग अवयव नाशानंतर तेवढ्या भागाचा नाश झाला असं म्हणता येईल. आणि त्या नाशाने पुन्हा परमात्म्याचा नाश झाला असं सुद्धा म्हणू शकतो. अशी जर कोणाला शंका येईल तर त्याचं उत्तर आम्ही देतो, न एष दोष हा. काय मग का बरं दोष नाही, तर अविद्याकृतोपाधी परिच्छिन्न एका उपाधि परिच्छिन्न एकदेशा अंशः एव कल्पतो यथा दर्शनंच अयमर्था क्षेत्राध्याय विस्तारः स च जीवः मंदांशत्वेन कल्पितः कथं संसरति उत्क्रामति च इति उच्यते. मनःषष्ठानीन्द्रियाणि श्रोत्रादीनि प्रकृतिस्थाने स्वस्थाने कर्णशुक्लादि प्रकृतौ स्थितानि कर्षति आकर्षयति. काय म्हणतात, हा दोष नाही. तुम्ही जे म्हणता अवयव होणं किंवा अंशांशी भावाने तो विभक्त झाला म्हणजेच काय, तो परमेश्वराचा नाश झाला असं जे तुम्ही म्हणताय, असं म्हणू शकत नाही. कारण का हा दोष नाही, कारण अविद्या उपाधी परिच्छिन्न, तेच मगाशी जो कारण सांगितलं तेच या ठिकाणी सांगितलं. वास्तविक ते ब्रह्मच आहे, आत्माच आहे, परंतु या ठिकाणी अविद्या उपाधी कल्पित अंतःकरणामध्ये त्याचा ज्यावेळेस संसर्ग झाला त्यावेळेस तो स्वतःला जीवात्मा मानाला, तेच सांगायचा प्रयत्न केला. कारण अविद्याकृतोपाधी परिच्छिन्न एकदेश अंशाप्रमाणे मानला गेला. अविद्या उपाधी एकदेश अंशाप्रमाणे मानला गेला ही गोष्ट. आणि ही जी गोष्ट आहे 13व्या अध्यायामध्ये सगळं व्यवस्थित सांगितलं. 1 महिना झालं 13वा अध्याय चालू होते, त्यापेक्षाही जास्त दिवस अतिशय व्यवस्थित 13व्या अध्यायामध्ये सांगितलं. 13व्या अध्यायामध्ये हे सर्व गोष्ट व्यवस्थित सांगितली. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्र इत्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः. क्षेत्रज्ञ तद्विदा. शरीराला क्षेत्र म्हणला त्याला जो जाणणारा, मग त्याला जाणणारा तद व्यतिरिक्त आहे, पण तो क्षेत्रज्ञ तद्विदः. मग काय, क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि. सर्व क्षेत्रेषु, सर्व क्षेत्रामध्ये असणारा तो क्षेत्रज्ञ आहे, तो मीच आहे. हे सगळं तिथं व्यवस्थित सांगितलं. आता पुन्हा त्याची तिथं चर्चा करायची गरज नाही. तेच सांगतात काय, ही सर्व गोष्ट क्षेत्र अध्यायामध्ये सांगितली आहे. तो माझा अंशरूप मानलेला जीव संसारामध्ये कसा येतो, कसा शरीर सोडून जातो हे सांगतात. तो कसा येतो, मग हा जो असणारा तो माझा अंश स्वरूप मानलेला त्या ठिकाणी जीवात्मा त्या संसारामध्ये कसा येतो आणि शरीर सोडून कसा जातो, तर त्याचं थोडक्यात वर्णन करतात. काय म्हणतात, तो जीवात्मा, तो असणारा जीवात्मा काय करतो, इथे मन आदी पंच ज्ञानेंद्रियांना आपापल्या स्थानात स्थिर असताना, मन आणि पंच इंद्रिया जे आहेत ज्ञानेंद्रिय यांच्या अनुषंगाने स्थानात स्थिर असताना त्या इंद्रियांना हा जीवात्मा आकर्षित करतो किंवा आपले मानतो. त्यांना आकर्षित करून हा असणारा या ठिकाणी आल्यानंतर अंतःकरणामध्ये या मनबुद्धी चित्त अहंकाराच्या नादी लागून ही पंचज्ञानेंद्रिय
त्यांना आकर्षित करतो किंवा त्यांना आपले मानून तो या संसारामध्ये येतो. आणि म्हणजे अशा प्रकारे या संसारामध्ये आल्यानंतर काय तोच असणारा देही या ठिकाणी संपूर्ण हे सुखदुःख अनुभवायला सुरुवात करतो. कस्मिन काले, केव्हा करतो? हे जे आहे काय पंचजी ज्ञानेंद्रिय किंवा मन यांना काय त्यांना आकर्षित करतो. कसा करतो, केव्हा करतो? शरीरम, त्याचं उत्तर या ठिकाणी 8व्या श्लोकाच्या माध्यमातून देतात. शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानिवाशयात्. शरीरम यदवाप्नोति, कसं? मग दुसऱ्या श्लोकाचा अर्थ प्रथम वायुर्गंधानिवाशयात, की ज्याप्रमाणे वायू काय करतो, ज्याप्रमाणे गंध स्थानापासून गंध घेऊन वायू ज्यावेळेस वाहत असतो, आपण म्हणतो किती सुंदर वास आला आहे. म्हणजे वायू काय करतो, ज्या ठिकाणी असणारा सुंदर गंध, पारिजातकाची फुलं असतील किंवा चाफ्याची फुलं असतील, त्या ठिकाणी गुलाबाचे हे असेल तर त्या ठिकाणी तो वायू त्या फुलांमधनं असणारा ज्याप्रमाणे गंध हळूच घेऊन काय प्रवाहित होत राहतो. वायू ज्याप्रमाणे गंध त्या स्थानापासून गंध घेऊन जातो, तसाच काय शरीराधिकांचा बनलेला स्वामी, त्याचप्रमाणे या सर्व जे शरीर आहे या शरीरकांचा बनलेला स्वामी म्हणजेच कोणतं? जीवात्मा. हा जो जीवात्मा आहे हा काय ते जे शरीर सोडतो तेथून त्यांना मनासहित इंद्रियांना ग्रहण करून ज्यावेळेस हा काय करतो, हे शरीर सोडतो, त्यावेळेस तो काय करतो, तो सुद्धा या ठिकाणी मनसहित पंच ज्ञानेंद्रिय सूक्ष्म वामन, ज्याला आपण सूक्ष्म शरीर असं म्हणतो. सूक्ष्म शरीराची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये काय, त्यामध्ये हे अंतःकरण चतुष्टय ही सगळी जी इंद्रिय आहे काय सूक्ष्म भावाला प्राप्त होतात. म्हणजेच काय, म्हणून मनसहित हे पंच ज्ञानेंद्रिय जे आहे मनासहित इंद्रियांना ग्रहण करून पुन्हा जे शरीर प्राप्त होते तिथून निघून जातो, हे सगळे असणारे. म्हणून म्हणतो आपण ज्यावेळेस पुढच्या शरीराला त्याला आता जायचंय त्यावेळेस या अंतःकरण पटलावर असणारे सगळे संस्कार, मनबुद्धिचित्त सहित मन घेतलं पण मनाच्या अनुषंगाने मनबुद्धिचित्त अहंकार सहित संपूर्ण इंद्रिय जे आहे सूक्ष्म रूपाने त्या ठिकाणी घेऊन, म्हणून संस्कार जे आहेत ते संस्कार त्या ठिकाणी बुद्धी रूप आहे. बुद्धीमध्ये काय संस्कार राहतात, या संस्काराला घेऊन जे काय त्या अनुषंगाने तो त्याचा काय झाला, तो त्याचा स्वभाव आता बनलेला, त्याला बरोबर घेऊन तो काय करतो, जे पुढे शरीर धारण करायचं आहे त्या ठिकाणी तो पुन्हा निघून म्हणजे असणाऱ्या कर्मफलाच्या अनुषंगाने ज्या आता शरीराची प्राप्ती व्हायची आहे तिथे या सगळ्यांना हे संस्कार घेऊन जातो. म्हणून आपल्याकडे संस्काराला का महत्व आहे, कारण संस्कार आपल्या बरोबर येणार आहे. इथं सगळे संस्कार सोडून जायचं असं ना, जे काही संस्कार आहे अंतःकरण पटलावर पडलेले चांगले वाईट हे सगळे काय, ही आपली शिदोरी आहे. शिदोरी कोणती, आपण शिदोरी त्या ठिकाणी म्हणतो, शिदोरी बांधा त्या ठिकाणी जाताना. शिदोरी कोणती, शिदोरी हीच पुण्य पापात्मक जे संस्कार या ठिकाणी आपण निर्माण केलेले आहेत हे सर्व संचित, हे संचिताची असणारी शिदोरी. आता प्रारब्ध संपलं, त्या अनुषंगाने जे काय या शरीरामध्ये केलेले आहे आगामी मागचे पुन्हा सगळी पुन्हा एकत्र आली कर्म, आणि काय झाली ती संचिताची पुन्हा आता शिदोरी त्या ठिकाणी निर्माण झाली. त्याच्यामध्ये तुमच्या असणार सगळे धर्मादी संस्कार पुण्य पापात्मक जे आहे ते सगळं त्या शिदोरीमध्ये. आता त्या शिदोरीमध्ये जे जे परिपक्व अवस्थेला निर्माण होईल त्या अवस्थेच्या अनुषंगाने तुम्हाला पुढच्या लोकांची प्राप्ती आहे. म्हणून संस्काराला महत्व आम्ही दिले. संस्कार सुद्धा आपण म्हणतो बरोबर येणार तो सगळ्या आपल्याकडे काय संस्काराला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे जन्मांच्या येण्याच्या अगोदरपासून ते मृत्यूनंतर सुद्धा गर्भाधान पहिला असणारा संस्कार आपण सांगितला. शेवटी अंत्येष्टी हा शेवटचा संस्कार, म्हणजे अजून जीव जन्माला आला नाही तेव्हा पहिला संस्कार गर्भाधान सांगितला, आणि शेवटी जीव आता गेला त्यानंतर अंत्येष्टी गेल्यानंतर सुद्धा जे संस्कार आहेत त्या संस्काराच्या अनुषंगाने तेच बरोबर जाणार आहेत, आणि त्याच्या अनुषंगाने त्याला काय होणार आहे, पुढच्या लोकांची असणारी गती चांगल्या वाईट ते संस्कारच त्याला देणार आहे. आणि मग संस्काराला अनन्यसाधारण महत्व आम्ही दिलंय.
आमच्या शास्त्रामध्ये. आणि म्हणून अशा प्रकारे ते सर्व घेऊन तो या ठिकाणून जातो. पाहू काय म्हणतात त्या ठिकाणी आचार्यांचं भाष्य. यच्चापि यदाच अपि उत्क्रामति ईश्वरो देहादिसंगातो स्वामी जीव यदाकर्षति इति श्लोकस्य द्वितीयपाद अर्थवशात् प्राथम्येन सम्बध्यते. यदाच पूर्वस्मात् शरीरात् शरीरान्तरावाप्नोति तदा गृहीत्वा एतानि षष्ठानि इन्द्रियाणि संयाति सम्यग् याति गच्छन्ति किम इव इति आहवायुपवनगंधान इति आशयात पुष्पादेः. जेव्हा हा देहादी काय करतो, संघाताचा स्वामी, या देहादी संघाताचा असणारा स्वामी या शरीराला सोडून जातो. म्हणजे असणारा स्वामी कोण, तो जीवात्मा. तो कारण या देहादी संघाताचा तो स्वामी आहे, मुख्य आहे. म्हणून तो ज्यावेळेस याला सोडून जातो तो जीवात्मा, तेव्हा त्यांना आकर्षित करतो. म्हणजे काय, हे जे मनास्कृत पंच ज्ञानेंद्रिय आहे किंवा अंतःकरण दृष्टी जे आहे या सर्वांना तो काय करतो, आकर्षित करतो, त्यांना आकर्षित करतो. पहिल्या व या श्लोकामध्ये अर्थसंगती बसावी म्हणून दुसऱ्या पदाची व्याख्या, दुसरा जो पद आहे प्रत्येक याच्या मागे आणि या श्लोकामध्ये दुसऱ्या जे पंक्ती आहे त्याचं पहिलं विश्लेषण करावं आणि वरच्या पंक्तीचं त्याच्या खाली विश्लेषण करावं, म्हणजे त्याची अर्थसंगती बसते. एवढंच सांगायचं. व्याख्या प्रथम केली आहे त्याप्रमाणे जेव्हा हा जीवात्मा पहिल्या शरीराला सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा मनसहित या 6 इंद्रियांना, मनसहित या 5 इंद्रियांना बरोबर घेऊन जातो. कसा घेऊन जातो, तर ज्याप्रमाणे वायू फुलामधून गंध घेऊन जातो ज्याप्रमाणे वायू फुलातून गंध ग्रहण करतो आणि पुढे घेऊन जातो, त्याप्रमाणे हा जीवात्मा ज्यावेळेस पुढच्या शरीरामध्ये जायचं असेल त्यावेळेस ही पंच ज्ञानेंद्रिय आणि मन यांना बरोबर घेऊन पुढच्या लोकाची त्याची यात्रा आरंभ होते. मग काय नक्की ती पंच ज्ञानेंद्रिय वगैरे म्हणजे नक्की काय, तर ते 9व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं. श्रोत्रम चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. काय करतो हा जीवात्मा, कोणाचा, मनाचा आश्रय घेऊन. श्रोत्रम त्वक चक्षुरसनाघ्राणम असणे ही काय, हे पंच ज्ञानेंद्रिय. हे पंच ज्ञानेंद्रिय मन या 5 इंद्रियांच्या द्वारे काय करतो, हा विषयांचं सेवन करत असतो. अधिष्ठाय मनश्चायम विषय अनुपसेवते. या पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारे हा जीवात्मा मन आणि ह्या पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारे या विषयांचा उपभोग घेत असतो. हेच या ठिकाणी सांगितलं. श्रोत्रम चक्षुस्पर्शनं च तुगेंद्रियं रसनं घ्राणमेव च मनः च षष्ठं प्रत्येकम् इंद्रियेन स अधिष्ठाय देहस्थो विषयान् शब्दादीन् उपसेवते. काय म्हणतो, या शरीरामध्ये स्थित जीवात्मा, या ठिकाणी असणारा तो जीवात्मा आहे. हा जीवात्मा काय करतो, श्रोत्र त्वक चक्षु रसना ग्रहणम यापैकी प्रत्येक इंद्रिय व मन यांचा आश्रय बनून शब्दादी विषयांचे सेवन करीत राहतो. अशा प्रकारे शब्दादी जे विषय आहे या शब्दादी विषयांचं काय करतो, हा मन आणि ही असणारी इंद्रिय यांच्याद्वारे तो सेवन करतो. आणि अशा प्रकारे या देहधारी जीवात्म्याला या शरीरापासून अशा प्रकारे जो देहधारी आहे तो काय करतो, अशा प्रकारे त्या विषयांचं सेवन करून पुढं उत्क्रामंतम स्थितं वापि भुंजानं वा गुणान्वितं विमूढानान पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. 11व्या श्लोकाच्या माध्यमातून या शरीराला जाताना का, तर शरीर सोडून जाताना अथवा दुसऱ्या शरीरामध्ये स्थित असताना किंवा विषय भोगत असतानाही गुणयुक्त असलेल्या जीवात्म्याचे स्वरूप मूढ मनुष्य जाणत नाही. हे सगळं उपभोग घेत असताना तो मूढ आहे त्या जीवात्म्याचं वास्तविक स्वरूप जाणत नाही. परंतु जो काय ज्ञानचक्षु, ज्ञानरूपी चक्षु असणारा जो ज्ञानी आहे, हा ज्ञानी चक्षु वास्तविक पाहता त्या जीवात्म्याचं यथार्थ स्वरूप तो ज्ञान करून घेतो. त्याचा असणारा विशेष अर्थ 10व्या श्लोकाचा उद्याच्या पाठात